मंथन म्हात्रे सलामीचा गोलंदाज कोंबड मुजे संघाचा अक्षय कोहली पहिला चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने जातोय पहिला चेंडू जातोय निर्धाव पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यश मिळाले ते अक्षय कोहली याला या सामन्याचा पहिला चेंडू फेकलाय पहिला चेंडू निर्धाव फेकलाय अक्षय कोहली यानं दुसरा चेंडू मयूर कोहली बॅटची एज मात्र तिथं क्षेत्र स्वतः यष्टीरक्षक चुकी करतोय बॅटला चेंडू ब्रश झाला होता यष्टीरक्षक चुकी करतोय आणि पहिला जीवनदान भेटतोय मयूर म्हात्रे याला दुसऱ्या चेंडूवर अक्षय कोहली याच्या दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू निर्धाव फेकला होता अक्षय कोहली यानं तर दुसरा चेंडू मात्र मयूर घरत याची मात्र बॅटला ब्रश झाला होता चेंडू आणि जीवनदान मिळालंय ते मयूर घरत याला आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालाय दोन चेंडू मध्ये दोन्ही चेंडू निर्धाव फेकले ते अक्षय कोहली यानं तिसरा चेंडू आता मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते वन बाउल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय आला या सामन्यामधील पहिला चौकारच्या सायाने मात्र मयूर घरतनं खातं उघडलंय 4 या धावसंख्येने संघाला सुद्धा नेऊन ठेवलंय 4 या धावसंख्येत पहिल्या सामन्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या पूर्वार्धामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बांधपाडा बॉयज खोपटे संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 4 चौथा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो मयूर घरत याच्या बॅट मध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले असतील अक्षय कोहली यानं त्याच नंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 चौकार लगावतो खणखणीत चौकार लगावतोय मयूर घरत संघ पोहोचतो 8 या धावसंख्येवर 4 चेंडूचा खेळ झालाय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बांधपाडा बॉयज खोपटे संघाची धावसंख्या झाली त्या 8 स्वतः आपला वैयक्तिक मयूर घरचा विचार केला तर 4 चेंडू मयूर घरत यानं फेस केले पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावते तो मयूर म्हात्रे मयूर घरत आता चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर असणार आहे मयूर घरत पाचवा चेंडू फेकण्यासाठी अक्षय कोहली चला आयोजकांनी मात्र सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे या 4 धावसंख्येनं बांधपाडा बॉयज खोपटे संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4 चेंडूंचा खेळ संपलाय 4 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या जमा केल्यात त्या मयूर यानं वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतो मयूर पाचवा चेंडू अक्षय कोहली याचा पुन्हा एकदा लॉंग शॉटांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आता 5वा चेंडू मात्र निर्धाव आलाय पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले होते त्याच्यानंतरचा तिसरा आणि चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार आले होते त्याच्यानंतर 5वा चेंडू अक्षय कोहली मात्र निर्धाव फेकते आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे समोर फलंदाज मयूर का ज्याने 5 चेंडू फेस केलेत शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार मयूर या सामन्यामधील पहिला मात्र अवांतर चेंडू फेकते तो अक्षय कोहली पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मध्ये अपेक्षित सोडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय अवांतर धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 9च्या घरात अजूनपर्यंत पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार असणारे गोलंदाज अक्षय कोहली पुन्हा एकदा झेल उडालाय स्वतः यष्टीरक्षक झेल खाली पुन्हा एकदा झेल जमिनीला दान आजचा मात्र मयूरचा दिवस दिसतोय पहिल्या षटकामध्ये 2 मात्र जीवनदान मिळत आहेत सुदर्शन सर मयूर याला आतापर्यंत विचार केला 6च्या 6 चेंडू मयूर यानं फेस केलेत 6 चेंडू मध्ये तब्बल 10 धावसंख्या उभ्या केल्यात तर जमेची बाजू अडचणीची बाजू काय असणार आहे कोंबड मुजे संघाची तर तोच मयूर घरत बांधपाडा संघाचा मात्र स्ट्रम कार्ड मानला जातो त्याच मयूरला मात्र 2 जीवनदान मिळतात या 2 जीवनदानाचा कितपर्यंत फायदा उचलू शकतो मयूर ते पाहायचंय अजून उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे पहिल्या षटकाचा
पहिल्या शतकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर खोपटे बांधपड बॉयज खोपटे संघ पोहोचतो तो 10च्या घरात. एका दशकामध्ये मात्र पदार्पण करते तो खोपटे संघ. आताच मात्र आमचे सबके डॅडी डीजे मॅडी यांचं आगमन झालंय. तर दुसरे शतक हाताळण्यासाठी येतोय रोहन कोहली. पहिल्या शतक हाताळलं होतं अक्षय कोहली यानं. 10 धावसंख्या दिल्या होत्या. 2 झेल उडवले होते अक्षय यानं, पण यष्टीरक्षक कुठेतरी कमी पडला. 2च्या 2 झेल मात्र जमिनीला दान केले ते यष्टीरक्षकानं. तर दुसरे शतक हाताळण्यासाठी रोहन कोहली एसएसडी कोंबड विजय संघाकडून मात्र दुसरं शतक प्रगतीपथावर गोलंदाज रोहन कोहली. तर समोर आता स्ट्रायकवर येणार आहे तो मंथन. पहिल्या शतक 6च्या 6 चेंडू मयूरने खेळले होते. त्याच्यानंतर आता स्ट्रायकवर येते. प्रथम स्ट्रायकवर येतोय मयूर घरातच. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. गोलंदाज रोहन कोहली यानं मात्र चकमा दिला. मयूर याला पहिला चेंडू जातो निर्धाव. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज रोहन तर समोर फलंदाज असणार आहे मयूर. पुन्हा एकदा झेल उडाला. झेल खाली यष्टीरक्षक फसलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक येतो आणि तिसरा जीवनदान मिळतो तो मयूर याला. तिसरा झेल जमिनीला दान होतोय मयूर याचा. एक धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 11च्या घरात. 1 शतक आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 चेंडू मध्ये बांधपाडा बॉयज खोपटे संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 8. 11. तिसरा चेंडू सुद्धा रोहन यानं मात्र सुंदर फेकला. तिसरा चेंडू जातो निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर झेल उडाला होता. तिथं मात्र 1 धावसंख्या मिळाली आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय तो रोहन कोहली यानं. 3 चेंडू मध्ये 1 धावसंख्या देतो रोहन. पुन्हा एकदा आणि हा स्पिनिंग गोलंदाजी चालू आहे मैदानात. फलंदाज चुकतो आणि हा चेंडू सुद्धा होतो मिस. 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडू मध्ये तब्बल 1 धावसंख्या दिली ती रोहन यानं. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपला. 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावसंख्या झाल्या त्या खोपटे बांधपाडा संघाच्या. दुसऱ्या शतकातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. समोर फलंदाज असणार आहे मंथन म्हात्रे. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू मारण्याचा मानस होता, पण चेंडू मिस होतोय. फलंदाज फर्स्ट गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतोय आणि हा चेंडू सुद्धा जातोय निर्धाव. आतापर्यंत मंथन यानं 3 चेंडू फेस केले. 3च्या 3 चेंडू मात्र निर्धाव फेकले ते रोहन कोहली यानं. शेवटचा चेंडू उडाला. झेल उडाला. झेल खाली स्वतः रोहन जातोय आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि पहिला हादरा बसते खोपटे बांधपाडा बॉयज खोपटे संघाला मंथनच्या स्वरूपात. डीजे
उडवलाय डीपच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षकाला दस्तकावर मस्तक देऊन जातो सीमा पार षटकाच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली ती 17. केलंय ते मयूर घरत यानं का हाच मयूर घरतला 12 चेंडू मध्ये तब्बल 3 जीवनदान मिळाले होते. तोच मात्र मयूर घरत आता ऑन द फायर होताना दिसतो मैदानात. 6 धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलाला तिथं असणं क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. तो पण तो एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्या संघ पोहोचतो 18च्या घरात. विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 धावसंख्या झाल्यात. 14 चेंडू मध्ये 18 धावसंख्या जमा केल्या त्या बांगपाडा संघाने. आता स्ट्रायकर येतो अभिजित ठाकूरच्या बॅट मधून सुद्धा आपल्याला मोठमोठे फटके पाहायला मिळतील. तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार स्वागत कोहली. लोअर पोटा चेंडू होता. अभिजित याला चकमा देऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातो निर्धाव. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धावसंख्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू फेकते तो स्वागत कोहली. 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडू मध्ये तब्बल 18 धावसंख्या झाल्या त्या बांधपाडा बॉईज खोपटे संघाच्या. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू गती मिश्रण केला होता. चेंडू फलंदाज चुकतोय. सरळ जातो चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. चेंडू जातो निर्धाव. आतापर्यंत स्वागत कोहली यानं 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये 7 धावसंख्या दिल्या. 5वा चेंडू सन्मान दिला चेंडूला. डीपच्या दिशेने चेंडू जातोय. एक धावसंख्येचं मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट झालंय. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 2 दशकामध्ये 20च्या घरात. 2 शतक आणि 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एक बाद 20 धावसंख्या झालेल्या त्या खोपटे बॉईज बांधपाडा संघाच्या. तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू असणार आहे. समोर फलंदाज अभिजित ठाकूर. हा चेंडू सुद्धा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पहिल्या शतकामध्ये आला होता. अक्षय कोहली यानं दुसऱ्या शतकातील रोहन कोहली यानं सुद्धा अवांतर फेकला होता. आणि तिसऱ्या शतकामध्ये सुद्धा शेवटचा चेंडू फेकण्या अगोदर मात्र स्वागत कोहली अवांतर चेंडू फेकते. अवांतर धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 21. आणि हा चेंडू मात्र निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 21. डीजे ठोको. कोहली 10 धावसंख्या दिल्या होत्या. दुसरे शतक फेकण्यासाठी आला होता. रोहन कोहली 1 धाव 1 सफलता दिली होती.
तिसरं शतक फेकण्यासाठी आला होता स्वागत कोहली 10 धावसंख्या दिल्या होत्या कुठल्या प्रकारची सफलता दिली नाही घेतली नाही स्वागत यांनी तिसरं शतक पुन्हा एकदा चौथं शतक ज्यानं दुसरं शतक हाताळलं होतं तोच मात्र रोहन कोहली येतो चौथं शतक हाताळण्यासाठी फिरकीचा जादूगार कोंबडभुजे संघाचा पुन्हा एकदा फलंदाजाच्या बेडरूम मध्ये टाकलेला चेंडू होता बॅटला ब्रश केला पण एक धावसंख्या पळून काढली फलंदाजाने एका धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 22 याच्या नंतरचा होणार सामना दुसरा चेंडू मात्र यष्टांच्या वरून चेंडू जातोय पुन्हा एकदा चेंडू होतोय मिस याच्या नंतरचा होणारा सामना मायरा 11 कलंबुसरे आणि नवपाडा 11 नवपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय एक इनिंग संपाच्या अगोदर जो मात्र कर्णधार उपस्थित असेल त्याला नाणेफेकी दिली जाईल झेल उडाला झेल खाली धावता क्षेत्ररक्षक झेल जमिनीवर दान होतो तोपर्यंत 2 धावसंख्या मात्र पळून काढल्यात या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 24च्या घरात आदी पाटील कुठे असेल त्याने आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचे आदी पाटील चौथ्या शतकातील मात्र 3 चेंडूंचा खेळ संपला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते 24 कासवाच्या गतीने जाताना दिसतंय खोपटे संघ पुलटा चेंडू लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो तिथं मात्र क्षेत्ररक्षण सुंदर झालं एक धावसंख्या मात्र पळून काढली दुसरीसाठी कॉल आणि 2 धावसंख्या पळून काढल्या त्या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 26च्या घरात आता मात्र कुठेतरी दुहेरी 2 चेंडूवर 2 दुहेरी धावसंख्या आल्यात आता उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे या दोन्ही फलंदाजांना मोठमोठे फटके घ्यायला लागतील आणि फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल या मैदानावर कोंबडभुजे संघ सुद्धा पनवेल तालुक्यातील एक दिग्गज संघ एक दादा संघ म्हणून ओळखला जातोय SSD कोंबडभुजे संघ 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज चुकतो अभिजित ठाकूर चेंडू होते मिस धावसंख्या सुस्थितीत मात्र आहे त्या स्थितीत 26 शेवटचा चेंडू चौथ्या शतकातील रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय झेल उडाला झेल खाली पॉईंटच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक झेल कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही दुसरा हादरा बसतो बांधपाडा संघाला 26 धावसंख्येवर डीजे सेकंड इनिंगचा एक चेंडू पडला आणि कुठला कर्णधार उपस्थित असला तर त्याला नाणेफेकी विन दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघ नायकांनी शेवटचं शतक हाताळण्यासाठी कोण येतो SSD संघाकडून गोलंदाज नवीन फलंदाज मात्र येतो मैदानावर इनॅट नंबर 4च्या पोझिशनवर आयुष भगत तर 5वं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रोशन कोहली कलबुसरे संघाचा कर्णधार आशिष पाटील उपस्थित आहे उडवला चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मयूर याच्या बॅट मधून आले दुसरा षटकाच्या साहाय्याने संघाची वाढती धावसंख्या झाली 32 डीजे दुसरा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाच्या बेडरूम मध्ये टाकलेला चेंडू होता सन्मान दिला या चेंडूवर एक धावसंख्या मिळते एक धावसंख्या पुजली ती 33च्या घरात 4 शतक आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय संघ पोहोचतोय बांधपाडा संघ पोहोचतोय
33 या धावसंख्येवर. रोहन कोळी याच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता जरूर, पण दुसऱ्या चेंडूवर आला एकेरी धावसंख्या. उडवला आहे मात्र स्टेट डायव्हच्या लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. तिथंच क्षेत्ररक्षक गॅदर करतोय. 2-1चा कन्वर्ट मात्र 2 धावसंख्येमध्ये झाला. 2 धावसंख्या संघ पोहोचतो 35च्या घरात. कळंबुसरे संघाचा कर्णधार आशिष पाटील उपस्थित झालेत. नौपाडा संघाचा कर्णधार संदेश भगत. चला या स्लोअर पद्धतीचा चेंडू. या चेंडूवर मिळतो 1 धावसंख्या. एका धावसंख्या संघाची धावसंख्या झाली होती 36. पहिल्या पुराव्यामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. स्ट्रायकवर येतो मयूर घरत का ज्याच्या बॅट मधून 2 उत्तुंग गगनचुंबी मात्र षटकार आलेत. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1 धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल आणि 2 धावसंख्या मात्र पूर्ण झाल्यात. या 2 धावसंख्या संघ पोहोचतो 38च्या घरात. पहिल्या पुराव्यातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झाल्या त्या 38. मयूर घडत ऑन स्ट्राईकवर शेवटचा चेंडू. पहिल्या पुराव्यामध्ये शेवटचा चेंडू उडवला मात्र डिपॉझच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल आणि दुसऱ्या धावसंख्येसाठी मात्र मयूर घरत राहण्याच्या सुरुवात बाद होतोय. 1 धावसंख्या संघ पोहोचतोय 39च्या घरात आणि 40 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय ते कोंबड विजय संघासमोर. आता माझी वेळ संपली. एक मोठी गावातील एक बुलंद आवाज श्रेयसजी पाटील सर. या पहिल्या सामन्यातील उत्तरार्धाकडे वळूया आणि आवाज ऐकूया आपण श्रेयसजी पाटील सरांचा. हॅलो 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 मेचक हॅलो हॅलो. चला शेवटचा पुकार असेल याच्यानंतरच होणारा सामना. अच्छा नाईट रजनीतील 3री रात्र आणि 3ऱ्या रात्रीतील दुसरा सकली सामना. एका बाजूला लढत असेल मैरा 11 कळंबुसऱ्या तर त्यांच्या विपक्ष 2 हात करण्यासाठी सज्ज असणार आहे नौपाडा 11 नौपाडा. चला दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी कळंबुसरे संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावरती विराजमान झाल्यात. तर नौपाडा 11 नौपाडा पनवेल भागातून येणारी ही टीम दूरवरचा थोडाफार अंतर कापून येते. थोडाफार विलंब झाला असेल परंतु एखादा प्रतिनिधी जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना नाणेफेकीच्या कॉलसाठी येण्याची कृपा करायची आहे. अन्यथा प्रतिस्पर्धी टीमला नाणेफेक विन घोषित केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. या प्रतियोगितेचे शृंखलेचे अगदी नियम काटेकोरपणे पाळले जातात. सातत्याने याच गोष्टीसाठी ही प्रतियोगिता बहुचर्चित असते. ज्या स्पर्धेमध्ये मोठमोठे कॉमेंटेटर्स आपण पाहतो. मग कालच्या रात्रीमध्ये विख्यात अगदी कॉमेंटेटर कुणालजी दाते सर त्याचबरोबर जयेशजी भोसले सर आपण पाहिल्यात. अच्छा या नाईट रजनीमध्ये खर तर प्रवीणजी गायकर सरांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळत. समवेत आपल्या मोठीचे गावातील एक सुप्रसिद्ध कॉमेडी समालोचक म्हणून याची सातत्यानं ओळख राहिली हरीश मडवी सर. त्याचबरोबर 4 रात्रीमध्ये सातत्यानं एक आवाज या व्यासपीठावरती गुंजला जातोय. तो आवाज म्हणजे प्रियालजी पाटील सर. त्याचबरोबर पहिल्या रात्रीमध्ये आपण गुरुवर्य नितेशजी पंडित सरांचा आवाज ऐकलात. त्याबरोबर व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी सरांचा सुद्धा आपण आवाज ऐकलात. चला साऊंड सिस्टीम प्रोप्रायटर अजित पंडित यांना विनंती आहे की आपण संयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नितेशजी भोईर आपल्या आतुरतेने वाट पाहतात. चला या अजितजी पंडित. चला गाडी नंबर MH46T 2347 स्कूटी आहे. आपण अगदी आपली स्कूटी बाजूला घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरी गाडी आहे बाईक MH43T 9299. दोन्ही या दुचाकी मालकांना विनंती आहे की आपण आपली ही बाईक आहे ती थोडी बाजूला घ्यायची. आपल्या मुले या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता या विश्वविधात्या 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या 64 कलांचे अधिपती सर्वांचे लाडके गणपती या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीणजी गासे यांच्या विद्यमान संकल्पनेतून त्यांना साथ मिळाली. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजी उरण स्वर्गीय सुराम गौऱ्या घासे आणि स्वर्गीय बाळकृष्ण माया घासे यांच्या स्मरणार्थ युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 अगदी ज्या पर्वावर संबंध मोठीजी वासियांना गर्व असा हा 4था पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय.
खर तर विद्यमान 190 विधानसभेचे आमदार भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास महेश बालदीनं ज्या व्यक्तिमत्वाच्या खर तर कामगिरीवर अगदी खुश होऊन या उरण विभागाची युवा नेतृत्वाची धुरा ज्या व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर दिली आहे असे या उरण विभागाचे भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी गासे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारली जाते. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. चला संयोजक खर तर 4 रात्री निर्विघ्नपणे पार पाडावी या ठिकाणी आपण सातत्यानं मेहनत पाहतोय. 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. एका बाजूला एस व्यासपीठावर अगदी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला शैलीची चव्हाण सर पाहतोय तर लेग्स अंपायर पण पाहतोय. एस लाईक अंपायर नंदूजी पाटील सर त्याचबरोबर स्ट्राईक अंपायर पण पाहतोय. खर तर जीवनजी गावण खर तर ज्या सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेत आहेत परंतु काही वर्ष केडीएस वागीलवाडा या टीम साठी जण वेचली आहेत आणि अगदी या दोन बंधूंना जीवन गावण आणि लालचंद गावण या दोन व्यक्तिमत्वांना केडीएस वागीलवाडा सारखे एक बलाढ्य टीम आपल्या गावासाठी उभारली आहे. अगदी गावाची लोकसंख्या जरी कमी असली ना तरी टेनिस क्रिकेट पटलावरती खूप मोठं नाव आहे. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये पहिली लढत अनुभवत असताना क्रिकेट म्हटल्यानंतर 2 अंकी नाटक आहे. पहिला अंक आपण पाहिला सन्माननीय हरीशजी मडवी सरांच्या सुमधुर वाणीतून. यावेळेस दुसरा सत्र मी श्रेष पाटील मॅन फ्रॉम मोठी जो आपल्याला घेऊन चलतो याच मी मराठीच्या मैदानावर ज्या मैदानानं खऱ्या अर्थानं काही नाईट रेसनी पाहिल्यात काही डेच्या मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात. एका बाजूला SSD कोंबडभुजे तर दुसऱ्या बाजूला बांधपाडा बॉयज खोपट्या. राईट एंड राऊंड द विकेट ना पहिला चेंडू घेऊन जातो गोलंदाज अभिजित ठाकूर. पहिला चेंडू चांगला चेंडू फेकला जातो आहे. सलीम डॉन कडे या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तिघनात होत्या परंतु एक धावसंख्या बोलून काढली जाते. संघाचा श्री गणेशा स्वतःच्या खात्यामध्ये एक धावसंख्या उभारली जाते. स्वतःचा श्री गणेशा 1 या धावसंख्येनं 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संयमी खेळ तंत्रशुद्ध खेळ करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या समोर जोडले जातात ऑफिशियल गुणलेखक. सातत्यानं ज्या गुणलेखकाची चर्चा असते सह्याद्रीच्या कुशीमध्ये यावेळी दुसरा चेंडू अगदी गली आणि फर्स्ट स्लिप मध्ये कट केला जातोय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य फलंदाज विघ्नेश कुळीच्या बॅट मधून येतोय. पहिला दणदणीत चौकार. या स्पर्धेचे सर्वात सर्वी सत्कार मूर्ती प्रवीण गासेजी यांच्या नावाची धुंद आपण ऐकतोय. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा थोडाफार अगदी सोडून जाण्याचा प्रयत्न. फलंदाजाला वाटलं होतं विघ्नेशला की अवे फ्रॉम द बॉडी आहे शरीरापासून दूर ठेवला चेंडू अव्हांतर होईल का. पंचांकडे संशयाच्या नजरेनं जरूर पाहिलं होतं परंतु पंच अगदी रातो की कातील 3 ऑफिशियल पंच पाहतोय. अगदी चांगला निर्णय निर्धाव चेंडूची सांगता चौथा चेंडू. यावेळेस अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय. ब्रह्मास्त्र फेकला जातोय. अगदी ज्या चेंडूवर सन्मान दिला जातोय परंतु अगदी सन्मान देणे अगोदर चेंडू एसटी रक्षकाकडे विसावला जातोय. चांगली गोलंदाजी कमबॅक कसं करावं ना ते अभिजितला ठाऊक आहे. अभिजित ठाकूर पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावसंख्या खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडू निर्धाव. खडा न खडा इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमच्या साथी गुणलेखक सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेलं खरं तर तारा गाव आणि त्या तारा गावातून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व सुदर्शन सर या ठिकाणी जोडले गेलेत ऑफिशियल गुणलेखक. 5वा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिले 2 चेंडू जरूर SSD कोंबडभुजेचे राहिले होते परंतु उर्वरित 3 चेंडू अभिजितचे राहिलेत या बांधपडा टीमचे राहिलात. अगदी कर्णधारानं माझ्या खांद्यावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक का सोपवलं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिजितची गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा चेंडू यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तू माय मिस कॉलिंग. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजानं अगदी स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला रोखलाय. धोक्याची घंटा नको आहे. चेंडू जातोय निर्धाव. 6 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं धावपटलावरती बिनबाद 5 घरात.
खोपट्या सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय आयुष बागात। ओ पहिला चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केला, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, दांडी 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 गुल केली जाते। या सन्मान्य प्रवीण गासे यांच्या नावानं खरतर संकल्पनेतून साकारली स्पर्धा गत वर्षी मध्ये युट्यूब वरती रँकिंग जवळ 19वी रँकिंग आली होती। या स्पर्धेला व्ह्यूज च्या माध्यमातून 19व्या रँक वर आली होती स्पर्धा। म्हणूनच खरतर डॅसिंग नेतृत्व सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा केली जाते प्रवीणजी घासे, अगदी जितक्या त्यांच्या नावाचा डंका आहे ना तितक्या त्यांच्या स्पर्धेचा सुद्धा डंका वाजवला जातोय। या ठिकाणी या नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय। एस कळंबुसरे गावचे खरतर ज्येष्ठ नागरिक सन्माननीय प्रकाशजी साहेबांचं शुभागमन झालं। वेलकम, सुस्वागतम सर, सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून। चला अजित पंडित जी, आपल्याला विनंती आहे की आपण स्वयंसेवकांसाठी संपर्क साधायचा। नितेशजी भोईर आपल्या आतुरतेने वाट पाहतात। नेक्स्ट चेंडू या वेळेस हलक्यातून चेंडू खेळला जातोय। क्रिकेट मधील चांगला फटका, क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न सुद्धा केले होते, परंतु आताला ब्रश करून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, दणदणीत षटकार। टिपण्याचा प्रयत्न होता सुदर्शन सर, परंतु अशा कॅचेस अगदी घेतल्या जात नाहीत तर ते चिपकल्या जातात। परंतु नशीब थोडस खराब म्हणावं लागेल फिल्डिंग करणारी टीम बांधपाडा बॉयज कोपट्या। या वेळेस पहिल्या चेंडूवर आपल्या बॅट मधली नजाकत पाहायला मिळाली, नाबा युवराज, अगदी त्याच युवराज सिंगची आठवण करून दिली। या वेळेस पॅडला चेंडू अदळला जातोय, लाऊडली अपील केली जाते। अपील मध्ये उत्साह खूप होता, आत्मविश्वास कमी होता। क्वालिफाईड पंचांना अगदी नंदू सरांना अपील फेटाळली, चेंडू जातोय निर्धाव। अगदी पहिल्या चेंडूवर जणू काय युवराज सिंग यांची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला। 6 धावसंख्येनं वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं, तर सांघिक धावसंख्या आपण पाहू शकता 11च्या घरात 11 धावसंख्या धावपटलावरती आयुष बागात यांचा चौथा चेंडू। यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, पूल मध्ये अगदी एलिव्हेशन कमी होतं, ताकद कमी होती, बॅट आणि चेंडूचं तितकं प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये। क्षेत्ररक्षक चेंडू अगदी 30 दायरेच्या आतमध्ये फील्ड करेल तोपर्यंत एक धावसंख्या पलवली जाते। या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय। धावसंख्या धावपटलावरती 12च्या घरामध्ये सुरुवात चांगली राहिली। आतापर्यंत 12 धावसंख्या उभारत असताना एक विकेट जरूर फॉलोअप झालाय। इथून जर फिल्डिंग डिपार्टमेंट टीमला कमबॅक करायचं असेल ना तर अगदी ही जोडी ब्रेक थ्रू करणं खूप गरजेचं आहे। इथून 1-2 विकेट खूप महत्वाचे आहेत, अन्यथा लो स्कोर मॅच आहे। आणि अशाच प्रकारचे जर फटके राहिले ना तर मॅच कमी षटकामध्ये किंबहुना काही चेंडू राखून कव्हर केली जाईल, परंतु गोलंदाजीमध्ये धार आपण पाहू शकता। नाव आयुष बागत, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका लगावला, तिसऱ्या चेंडूवर एक धावसंख्या, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव गेला होता, तदनंतर एक धावसंख्या, 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा एक धावसंख्या। 22च्या स्वरूपात धावसंख्या धावपट्टावरती 13च्या घरात निर्णायक शेवटचा चेंडू राईट अँड द विकेट न मारा करतोय गोलंदाज आयुष बागत, समोर आहे युवराज। यावेळेस अतिशय खोलवर चेंडू फेकला होता, हेलिकॉप्टर लुक देण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु सॉफ्ट हेलिकॉप्टर पाहायला मिळाला। एक धावसंख्या जरूर पळून काढली जाते। डीप एक्स्ट्रा कव्हर कडून अगदी क्षेत्ररक्षक चेंडूला फील करेल तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते। एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय। धावसंख्या धावपट्टावरती 1-14च्या
फ्रॉम कोलंबस यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1001 रुपयाची धनराशी आलेली आहे। या सर्व दानशूर दात्यांचे पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे। आतापर्यंत लेवल पाहायला मिळते 87 चौकार 87 षटकार पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये। यावेळेस पहिला चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा अभिजित ठाकूर अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या थोडस बाहेरून जाणार चेंडू क्वालिफाईड पंच जीवन जिगावन थोडस दंडित करतात गोलंदाजाला अव्वांतरच्या स्वरूपाने एक धावसंख्या जोडली जाते। आधीच धावसंख्येचा थोडाफार दुष्काळ आहे आणि त्यात अव्वांतरचा 13वा महिना पाहायला मिळतोय गोलंदाज अभिजित ठाकूरच्या माध्यमातून। एक धावसंख्या सध्याच्या घडीला सोन्याच्या भावात अगदी तोलली जाईल। यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न यश मिळालं नाहीये, परंतु गोलंदाज अभिजितला यश मिळतोय। अगदी मागचा चेंडू सुद्धा तशाच प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये यश मिळालं नाही, थोडासा दूर राहिला। परंतु यावेळेस आपली लाईन आणि लेन थोडीशी बदलवली, थोडी आतमध्ये अगदी चेंडू घेऊन येतोय, चेंडू जातोय निर्धाव। दुसरा चेंडू राईट विथ विकेट ना। यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाळा मिळतोय। अगदी ज्या युवराजनं आल्या आपल्या पहिल्या शॉट मध्ये दादागिरी सिद्ध केली होती ना, तर युवराजला स्तब्ध उभा ठेवतोय। धावसंख्या धावपट्टावरती स्थगित 15च्या घरात। एसएसडी कोंबडभुज म्हटल्यानंतर सध्याच्या घडीला अगदी कुटनाक्याच्या मैदानावरती जी स्पर्धा पार पाडली गेली आहे अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग, त्यामध्ये अगदी या गावाची एक टीम एसएसडी कोंबडभुज आपण पाहिली आहे। अगदी त्या टीमला लीड करत असताना याच मोठीजी गावचा सुपुत्र निनाद भोईर अगदी त्या टीमला लीड करत होता। अगदी त्याच गावाची टीम पुन्हा एकदा या नाईट रजनीमध्ये चौथ्या पर्वामध्ये कळत असताना 40 धावसंख्येचा पाठलाग करते। अव्वांतर चेंडूच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडली जाते। धावसंख्या धावपटलावरती 16च्या घरात। 16 धावसंख्या धावपटलावरती अभिजित ठाकूर पहिला चेंडू अव्वांतर, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा चौथा चेंडू अव्वांतर। अशा प्रकारे आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 स्क्वेअर मारे झाल्यात, तर 2 चांगले चेंडू फेकलेत। धावसंख्या धावपटलावरती 16च्या घरात। निर्णायक तिसरा चेंडू। यावेळेस तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या 12चा बाहेरून जाणारा चेंडू अव्वांतर घोषित केला जातो। अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते। धावसंख्या धावपट्टावरती 17 कोणासाठी राहणार खतरा। अजूनही 23 धावसंख्येची आवश्यकता। आम्ही मगाशी म्हटलं होतं सुदर्शन सर की एक धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये सोन्याच्या भावात तुलली जाईल। अगदी त्यासाठी तुम्हाला त्या रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, अन्यथा अशाच प्रकारची जर गोलंदाजी राहिली आहे तर याच रजनीची पुन्हा एकदा 365 दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल। यावेळेस चांगला चेंडू फेकला जातोय। एक धावसंख्या कार्पेट स्लॉक चेंडू पाहायला मिळाला, अगदी लॉंग ऑनच्या ठिकाणी आला होता। अगदी डावखुऱ्या फलंदाजाची वाडी एक धावसंख्या बोलून काढली जाते। एक धावसंख्या धावफलक 18च्या घरामध्ये वधारला जातोय। 1 बाद 18 संयमी खेळ मैदानावरती सध्याच्या घडीला चालू आहे। येणारे 15 चेंडू विजयासाठी 22 धावसंख्येची गरज। युवराजच्या माध्यमातून अगदी संयमी खेळ पाहायला मिळतोय। असं म्हटलं जातं संयम सोन्याचा लगाम आहे आणि उतावळेपणा प्राण्याचं लक्षण आहे। यावेळेस ते संयमी खेळ पाहायला मिळतोय। यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय, चेंडूला सन्मान दिला जातोय। लॉंग ऑन कटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धावसंख्या मिळाली जाईल। या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय। धावसंख्या धावपटलावरती 19च्या घरात। आतापर्यंत 4 चेंडू फेकत असताना धावसंख्या खर्च केली 5, त्यामध्ये 3 अव्वांतर चेंडू तर 2 एकेरी। उर्वरित जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे। पहिल्या षटकामध्ये 5 धावसंख्या, आतापर्यंत पुन्हा एकदा 5 धावसंख्या दिल्यात। जवळ 10 चेंडू फेकले, 10 धावसंख्या खर्च केली आहे। नाव अभिजित ठाकूर। यावेळेस पुन्हा एकदा हलकासा कट केला जातोय। क्रिकेट मधील नजाकत पाहायला मिळते। युवराजच्या बॅट मधून आणखीन एक नजाकत बारा चौकार। गीत पण ऐकतोय। चला या ठिकाणी नाणेफेक केले जाईल। निर्णायक शेवटचा चेंडू आहे। यावेळेस पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो। एक मोठा फटका आल्यानंतर सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट कशी करावी ना हे युवराजला अगदी पुरता ठाऊक आहे। अगदी हेच उत्तम किंबहुना मोठ्या खेळाडूचं लक्षण युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय। धावसंख्या धावपटलावरती 24, येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता। चला नाणेफेक केले जाईल।
या ठिकाणी प्रकाशजी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण थांबायचा. नाणेफेक कोण जिंकला? आला लेट आणि झाला शेट. खरं तर जी क्रिक चे फाउंडर ज्यांच्या माध्यमातून काही स्पर्धा आपण पाहिल्यात कव्हर केल्या त्यांच्या माध्यमातून अगदी कर्णधार नाणेफेक जिंकला. निर्णय काय असेल सर? 5 मिनिटं गेली. 5 मिनिटं घ्याल. परंतु कधी मोठीजीच्या मैदानावरती खेळलात का? लास्ट टाइम केलं होतं. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन अगदी दमदार आहे, कारण मागच्या वर्षी ही स्पर्धा जवळजवळ युट्यूबला 19व्या रँकवर आली होती. इतकी बहुचर्चित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना ही स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूपच छान आहे. आम्ही गेले 3 वर्ष ट्राय करतोय ते खेळण्यासाठी, आम्हाला चान्स भेटली नव्हती. यावेळी दिली त्यासाठी धन्यवाद सर. येस, यावेळेस संधी मिळाली, त्या संधीचं सोनं होईल का? ते अगदी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. तर दुसऱ्या बाजूला करत कलंबुसरे गावाला आणखी गोड स्वप्न म्हणजे पाटील आणि या आशिष नाणेफेक हारला. त्यातून निर्णय हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो इस रायगड हेल्थ मध्ये अचानक एक वर्ष आपल्या शरीरासाठी वेचलेत आणि आपला सदृढ अगदी शरीर ज्यानं बनवलं असे कळंबुसरे गावचे सुपुत्र महेश नाईक यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचा आहे. यावेळेस फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये युवराज सारखा एक मोठा मासा सापडला जातोय. युवराज, बॅक टू द पॅव्हिलियन. आवाज ऐकतोय सन्माननीय प्रियाजी पाटील सरांचं शुभ आगमन झालंय. वेलकम प्रियाजी सर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जातोय. नवीन फलंदाज इनायत क्रमांक 4 वर दाखल होतोय. नाव आहे श्लोक कोळी, मैदानामध्ये येतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय कुणाल ठाकूरला पहिल्या चेंडूवर विकेट संपादित केली आहे. जणू का आयुष भगत सुद्धा पहिल्या चेंडू फेकत असताना विकेट त्रिफलाचीत घेतली होती. यावेळेस कॅचच्या स्वरूपात अगदी कुणालनं पुनरावृत्ती केली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. येणाऱ्या 11 चेंडू विजयासाठी 16ची आवश्यकता. अजूनही काही बिघडले नाहीये. इथून जर 1-2 विकेट जरी संपादित केल्या ना, पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव पाहायला मिळेल. यावेळेस फुल टॉस चेंडू मोठा फटका होईल का? यस, आ बाल मुझे मार. जणू का मोठा फटका मारण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि ते आमंत्रण स्वीकारलं. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. दंडनी घेतला. फलंदाज श्लोक कोहली. युवराज आल्याला षटकार लगावला. तदनंतर श्लोक कोहली आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येने अगदी विजयाचं अंतर कमी होतोय. धावसंख्या धावपटलावरती 30. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. 10-10. 10 आकडा म्हटल्यानंतर सातत्याने आमच्या डोळ्यासमोर येणारी जर्सी द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट जर अगदी धर्म असेल तर त्या धर्माचा अगदी देव म्हणजे द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची जर्सी क्रमांक 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. महेश नाईक साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सर. विराजमानाचा व्यासपीठावरती यावेळेस स्लोवर चेंडू आपली एअर मोमेंटला आताची बोट फिरवली होती. आपल्या गोलंदाजीतील नजाकत फलंदाजाला दाखवतोय. पहिला चेंडू वेगवान फेकला, भरपूर समाचार घेतला. दुसऱ्या चेंडूवर थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी त्या व्हेरिएशन फलंदाजाला बीट केलं जातोय. चेंडू जातोय निर्धाव. येणारे 9 चेंडू विजयासाठी अजूनही 10 धावसंख्येची आवश्यकता. कपिल बाजूने काय सुंदर सांगितलं. तुमच्याकडे वेग किती आहे महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, तुमच्याकडे अचूक टप्पा किती आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. यावेळेस तीच अचूक टप्पा
थांबायची गोलंदाजी. यावेळेस वेगवान चेंडू फेकला होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. फील्ड जरूर राहिला होता परंतु धावचीच्या सुरुवात फलंदाजाला बाद करण्याच्या नादामध्ये अगदी ते मिस होतोय, परंतु एक धावसंख्या बोलून काढली जाते. एक धावसंख्येने धाव फलक वधारला जातो. 31 च्या घरात 2 बाद 31. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 9 धावसंख्येची. नाणेफेक जिंकलेली टीम नौपाडा 11 नौपाडा जो काही निर्णय असेल, जसा सामना संपेल ना त्या निर्णयाची लगेच आपण अंमलबजावणी करायची आहे. यावेळेस आपल्या कोट्यातील पुन्हा एकदा 5वा चेंडू कुणाल ठाकूर एकदम उर्ट विकेट ना घेऊन जाईल फलंदाज. विघ्नेश कोहली साठी स्लोवर चेंडू होता. अगदी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्नही राहिले होत्या, परंतु चेंडू मध्ये खूप व्हेरिएशन पाहायला मिळाला. स्लोवर चेंडू आपल्या गतीनं बीट करतोय गोलंदाज. गोलंदाजी मधील गुणवत्ता सादर करतोय. नाव आहे कुणाल ठाकूर. एक षटकार लगावल्यानंतर सुद्धा कमबॅक कसं करावं ना ते कुणाला ठाऊक का. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धावसंख्या खर्च केली उर्वरित. येणारे चेंडू शिल्लक असतील 7 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 9 धावसंख्येची. शेवटचा चेंडू चेंडूवर अगदी या मॅचचं भवितव्य अवलंबून होतो. अलंग कार्पेट स्लॉक जातोय. तो एक क्षेत्ररक्षक फंबल झाला, दुसऱ्याने थोडस कव्हर दिला. 1-1चं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येने धाव फलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 33 च्या घरात. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच अव्वांतर घोषित करतात. अतिरिक्त धावसंख्येनं अगदी प्रतिस्पर्धी टीम मध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होतोय. धावसंख्या धावपटलावरती 34. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 ची आवश्यकता. एक मोठा फटका विजयापासून दूर आहे, तर येणारे 2 ते 3 निर्धाव चेंडू संलग्न मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतील का? हो, शिरकाव करतील. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. लेफ्ट आर्म गोलंदाजा. लेफ्ट आर्म म्हटल्यानंतर अगदी नॅचरल स्विंग असतो प्रेयर्सर गोलंदाजच्या हातामध्ये, आणि यावेळेस पहिला चेंडू अव्वांतर फेकल्यानंतर दुसरा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतो. येणारे 5 चेंडू विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज नयन. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. मोठा फटका मारायचा होता. मोठा फटका मारत असताना अगदी व्हेरिएशन आपल्या स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जसे निर्धाव चेंडू येतील ना तसे अगदी फलंदाजांच्या किंबहुना आपल्या खेळाडू कक्षामधून खेळाडूंचे थोडेफार हृदयाची स्पंदन हे उडू लागतील. यावेळेस येणारे 4 चेंडू विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी आतापर्यंत कमालीची राहिली आहे. 2 मध्ये 1 खर्च केली आहे. तिसरा चेंडू नयन ठाकूर. यावेळेस स्टेडिट केला जातो. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. 1 धावसंख्या पळून काढली जाते. दुसरीचा कॉल तू मैं खराब कॉलिंग यावेळेस पाहायला मिळतोय. अगदी दुसरी धावसंख्या चुट्टी धावसंख्या गण्याच्या नादामध्ये आपली स्वतःची विकेट गमावून बसतोय फलंदाज श्लोक कोहली. बॅक टू द पॅव्हिलियन.
3 चेंडूमध्ये 5 अजूनही उभा राहायच्या आहेत. नयन ठाकूर आजची ही रात्र गाजवेल का की फलंदाजी करणारी टीम येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 5 धावसंख्या उभा राहील. पहिली मॅच असं वाटलं होतं प्रेक्षकांना लो स्कोर मॅच राहील, परंतु प्रेक्षकांना किंबहुना संयोजकांना आमच्या लाईव्ह UTC वाल्यांना किंबहुना समालोचकांना अपेक्षित असणारी मॅच पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. ऍडम ओव्हर द विकेट न गोलंदाज नयन ठाकूर सज्ज, समोर फलंदाज नवीन मैदानामध्ये आला रोहन कोहली. यावेळेस चौथा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते. धावफलक वधारला जातोय 36च्या घरात. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 4 ची आवश्यकता. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. 7 डिफेन्स करायच्या होत्या, त्यामध्ये 2 अवांतर फेकलेत. एक अगदी पळून काढले फलंदाज श्लोकनं आणि धावचीच्या स्वरूपात बाद राहिला. येणारे 3 चेंडू विजयासाठी 4 ची आवश्यकता. एकात निर्धाव चेंडू आला ना मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रंगत पाहायला मिळेल. अन्यथा इथून एक मोठा फटका मॅच अगदी विजयाकडे जाईल. हा व्होल्टेज सामना, पहिला सामना प्रेक्षकांना अपेक्षित होता तसा. नयन ठाकूर चौथा चेंडू. यावेळेस चौथा चेंडू अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू चौ बाजूने या गोलंदाजासाठी टाळ्यांचा गजर होतोय, कारण 7 डिफेन्स करत असताना 4 चेंडू मध्ये फक्त 3 दिल्यात. येणारे 2 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. खर तर जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत, जे उभे होते ते चालायला लागलेत आणि जे चालत होते ना ते अगदी आता धावायला लागलेत. कारण गोलंदाजी नयन ठाकूरची मैदानामध्ये तशी राहिली आहे. पहिली मॅच आणि पहिली मॅच अतिशय हाय व्होल्टेज पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. नयन ठाकूर सज्ज, रॅडम ओव्हर द विकेट ना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला होता रोहन कोहली. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय. 1 धावसंख्या बोलून काढली जाते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये रोहन कोहलीनं. यावेळेस येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. सूचकता धक धक करणे लागा दोन्ही बाजूला. आता मात्र दोन्ही संघांच्या पासल्या पासपूस झाल्यात, कारण 6 मध्ये 7 बनवायच्या होत्या, 1 मध्ये 3 आल्यात. मोठा फटका मारावा लागेल, अन्यथा 3 धावसंख्या चपलाईनं पळून काढाव्या लागतील. काय घडणार? शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल असं वाटलं नव्हतं, परंतु गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण राहिले. 1 धावसंख्या पळून काढली जाते. यावेळेस दुसरी धावसंख्या. यावेळेस 2 धावसंख्या बोलून काढल्या. तर स्पर्धेचा नियम ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. जरी दुसरी धावसंख्या कंप्लीट झाली असली तरी 1 धावसंख्येनं टीम SSD कोंबडभुजेला पराभूत पत्करावा लागला. या रजनीमध्ये या तिसऱ्या रात्रीमध्ये 40 धावसंख्या चेस करत असताना, 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलंदाजी पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये चांगली राहिली आहे, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये जो गोलंदाजीचा कमबॅक राहिलाय ना, बांधपाडा बॉईज खोपटे टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 6 चेंडूमध्ये 7 डिफेन्स करण्याचा